तर पराभूत होऊन सुद्धा शिंदे गटाच्या सरवणकर यांचा केंद्र सोडण्यास नकार। निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा मतदान केंद्र सोडण्यास सरवणकर यांनी नकार दिलाय। ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांच्याकडून सरवणकरांच्या मुलीचा पराभव झाला। 2 वेळा फेर मतमोजणी झाली। तिसऱ्यांदा मोजणीचा आग्रह आता त्यांच्याकडून धरला जातोय। पराभूत होऊन सुद्धा शिंदे गटाचे सरवणकर यांनी केंद्र सोडण्यास नकार दिलेला आहे। सरवणकर यांची लेक आणि मुलगा दोघे देखील पराभूत झालेले आहेत। विशाखा राऊत यांनी त्यांच्या मुलीचा पराभव केलेला आहे, तर तिथे समाधान सरवणकर हे देखील पराभूत झालेत। 2 वेळा या ठिकाणी फेर मोजणी करण्यात आली, मात्र तिसऱ्यांदा मोजणीचा आग्रह या ठिकाणी सरवणकर यांच्याकडून करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाकडून मात्र विशाखा राऊत यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे। तर पुन्हा एकदा मतमोजणीचा या ठिकाणी आग्रह धरला जातोय सरवणकरांकडून। विशाखा राऊत यांच्याकडून सरवणकरांचा पराभव झालाय। प्रिया सरवणकर गुरव 2 वेळा फेर मतमोजणी या ठिकाणी झाली आहे, मात्र पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा मोजणीचा आग्रह या प्रिया सरवणकर गुरव यांच्याकडून धरला जातोय। विशाखा राऊत या ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर आहेत। ठाकरे गटाच्या विशाखा राऊतांकडनं सरवणकर यांचा पराभव करण्यात आलेला आहे। 2 वेळा फेर मोजणी करण्यात आली, मात्र तिसऱ्यांदा मोजणी करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे। पुन्हा एकदा आपण मुंबईची आकडेवारी पाहूया। मुंबईमध्ये शिंदे आणि भाजप 122, तर ठाकरे, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे एकूण 70 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस आणि वंचितला 21 जागा मिळाल्या आहेत, तर इतरांना 12 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 17 मध्ये शिल्पा सांगोरे या विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईत प्रभाग 17 मध्ये भाजपच्या शिल्पा सांगोरे या आघाडीवर आहेत। तर इथे आपण पाहतो एकनाथ शिंदे अर्थात ठाण्यामधला गड त्यांनी या ठिकाणी राखलेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये इतक्या विरोधानंतर सुद्धा त्यांनी भाजपाच्या खालोखाल जागा मिळवलेल्या आहेत। 43 जागा कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना मिळाल्या, तर मुंबईमध्ये मात्र शिंदेची शिवसेना फारशी कामगिरी करू शकली नाही। मुंबई प्रभाग 68 मधून भाजपचे रोहन राठोड यांचा विजय झालेला आहे। मुंबई प्रभाग 68 मध्ये भाजपचे रोहन राठोड यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। प्रभाग 68 मधनं रोहन राठोड भाजपचे विजयी झालेले आहेत। तर प्रभाग 68 मधून भाजपचे रोहन राठोड यांचा विजय। तर मुंबईमध्ये भाजप 96, मुंबई प्रभाग 18 मध्ये शिंदेच्या संध्या दोशी या आघाडीवर आहेत, तर प्रभाग 17 मध्ये भाजपच्या शिल्पा सांगोरे या आघाडीवर आहेत। तर मुंबई प्रभाग 18 मध्ये शिंदे सेनेच्या संध्या दोशी आघाडीवर आहेत, तर प्रभाग 17 मध्ये भाजपच्या शिल्पा सांगोरे आघाडीवर आहेत। आता अवघ्या काही जागांचा निकाल स्पष्टपणे समोर यायचा आहे। एमआयएमने जल्लोषाला सुरुवात केली आहे। मुंबईमध्ये एमआयएमच्या 8 जागा निवडून आल्या, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठी कामगिरी एमआयएमने केलेली आहे। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी इथे जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। एमआयएम कडून अनेक नगरसेवकांचा पत्ता कापण्यात आला होता, नवे चेहरे देण्यात आले, मात्र 33 जागांपर्यंत मुसंडी छत्रपती संभाजीनगरमध्ये।